असं संत गाडगे महाराज इतरांच्या जनतेच्या समोर जनतेच्या मनामध्ये रुजवायचे. पण तेव्हाच संत गाडगे महाराज ते त्यांना खटकत असत, कारण ते त्यांच्या देवाच्या विरोधात बोलत असत. नंतर संत गाडगे महाराज सांगतात, हरे हरे करून प्रश्न सुटणार नाहीत, प्रश्न सुटतील तर शिक्षणातून, स्वच्छतेतून. संत गाडगे महाराज माणसांना सांगायचे, अरे तुम्ही पंढरीला जाता, शेगावले जाता, पण तुमचा तो तिथला देव तुमच्याशी काय बोलतो का? तुम्ही जेवला का? तुम्ही पाणी पिले का? असे तुम्हाला विचारतो का तुमचा देव? असा संत गाडगे महाराज त्या लोकांना विचारतात. अरे असा कसा तुमचा देव? कुत्रा नैवेद्य खातो, तो साधा कुत्र्याला हाकलू शकत नाही, असा कसा तुमचा देव? संत गाडगे महाराज मुद्द्याचं बोलत असत, म्हणून असं बोलल्याने खूप माणसांची मनं दुखायची. पण संत गाडगे महाराज एकच गोष्टीवर अडून राहत होते, देव देवळात नाही, देवळात पुजाऱ्याचे पोट आहे आणि देव हा माणसाच्या मनात आहे, असं सांगून अंगावर फाडके चिंध्याचे कपडे, फुटके गाडगे आणि हातात खराटा एका गावातून दुसऱ्या गावात असं फिरत राहायचे. जाईल तिथे परिसर झाडून स्वच्छ करायचे. लोकांना कीर्तनातून अंधश्रद्धेविषयी सांगायचे, अंधश्रद्धा मुक्त करायचे. याच कीर्तनातून गाडगे महाराजांनी रोकड धर्म सांगितला. संत गाडगे महाराज सांगतात, वस्ती नसणाऱ्याला वस्ती, अपंगाला अंधाला औषध, काम करणाऱ्याला कामधंदा, विद्यार्थ्याला शिक्षण, गरिबांची लग्न, मुक्या जनावराचं संरक्षण, चोरी करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका, अशा कित्येक तरी चांगल्या गोष्टी ते त्यांना सांगत. गाडगे महाराजांच्या याच गोष्टीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्यात घट्ट नातं असं निर्माण झालं. बाबासाहेबांचं आणि गाडगे महाराजांचं 14 जुलै 1941 साली.